आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट भारतावर होताना पाहायला मिळतोय। भारतामध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक उद्योग जे आहेत ते ठप्प होताना पाहायला मिळत आहेत। मी सध्या ठाण्यातील वागळे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आहे, जी सर्वात जुनी इंडस्ट्रियल इस्टेट म्हणून ओळखली जाते। या ठिकाणी सर्वात जास्त प्रमाणात लघु उद्योजक जे आहेत ते आपलं काम करताना पाहायला मिळतात। मी ज्या फॅक्टरीमध्ये उभा आहे किंवा ज्या कंपनीमध्ये उभा आहे, ही फॅब्रिकेशनची कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये गॅसच्या माध्यमातून हा जो मोठ्या प्रमाणात पत्रा आहे हा कापला जातो। मात्र आता LPGच्या तुटवड्यामुळे हे काम जे आहे ते ठप्प झालेलं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत याच कंपनीचे जे मालक आहेत ते आपल्यासोबत आहेत। सर, कशा प्रकारे हे काम जे आहे आपण करत होतात? LPG किती प्रमाणात आपल्याला लागत होता, आता LPG मिळत नाही आहे, तर काय नेमका परिणाम आपल्या उद्योगावर झालेला आहे? हमारा जो मैन्युफैक्चरिंग है वो इक्विपमेंट्स बनाने के लिए है, केमिकल इंडस्ट्री के लिए, टेक्सटाइल इंडस्ट्री के लिए, हर एक डिफरेंट टाइप ऑफ इंडस्ट्री के लिए हम लोग इक्विपमेंट में मशीनरी एंड इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग करते हैं। और कटिंग गैस इज़ वन ऑफ द एसेंशियल थिंग जो हम लोग को मिलती है। और कटिंग गैस के लिए हमारे पास जो HP और जहाँ से भारत गैस से जो आता है, उसके सिवा हमारे पास दूसरा कोई ऑल्टरनेटिव नहीं है कि हमको सिर्फ वहीं से कटिंग गैस मिलता है। और कमर्शियल कटिंग गैस वो हमारा एक पार्ट है, मैन्युफैक्चरिंग का एक पार्ट है कि जहाँ से हम पहला कटिंग करते हैं, फिर आगे मशीनिंग करते हैं, फिर वो पार्ट्स बनाते हैं, फिर हमारे मशीनिंग में लगाते हैं। तो अभी अगर हम कटिंग गैस हमें नहीं मिल रहा है या डिले मिल रहा है, लेट मिल रहा है, तो जिसकी वजह से हमारा जो मैन्युफैक्चरिंग प्रोसेस है अभी एक ये लास्ट जो वॉर की वजह से एक हफ्ते से कटिंग गैस का थोड़ा इश्यूज़ आया है, तो वो हमारा पूरा इक्विपमेंट है अभी आज की तारीख में ये कह सकता है कि इट इज़ डिलेड बाय 1 वीक। अगर ये 2 वीक जाता है तो फिर वो 2 वीक हो जाएगा, 3 वीक जाएगा तो 3 वीक हो जाएगा। और हमारा जो भी इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग है हर एक टाइम बाउंड है कि हमको इतना दिन में उसको डिलीवरी करना है। अगर हम डिलीवरी नहीं कर पा रहे हैं तो सामने जो कस्टमर रहता है वो पेनल्टी लगाता है हमको। तो ये हमको आज से 2 महीने के बाद में पता चलेगा कि हम कहाँ खड़े हैं, यानी हमने कुछ गेन किया है या लूज़ किया, ऐसा है। ये सिचुएशन हमको 2 महीने के बाद पता चलेगा। आपल्यासोबत जे गॅस कटिंगवरती आपलं पोट असणारे कामगार देखील आहेत। गॅस कटिंग आपण करता, काय नेमकं तक्रार आहेत किंवा काय नुकसान तुमचं होतं आहे? कारण गॅस कटिंगवरतीच आपण काम करता। आमच्या इथे गॅस कटिंगसाठी आमच्या इथे 100 mm प्लेटी कापल्या जातात आणि त्या कापल्या तर काय ग्राइंडरने कापू शकत नाही की कोणी मशीनिंग करू शकत नाही। त्या गॅस कटिंग LPG गॅसच्या माध्यमातूनच ते कापले जातात आणि ते कापल्याशिवाय ते आमच्या जॉबवर जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तो जॉब आमचा कंप्लीट होतच नाही आणि ते जॉब परत मशिनिंगला पाठवावे लागतात। आमच्या ते मशिनिंगला पाठवण्यासाठी त्या मशिनिंगवाल्याला थांबवावं लागतं आणि त्या टायमांमध्ये ते जॉब गेला पाहिजे, कारण की त्याच्या मोठ्या मशिनी असतात, त्या जास्त दिवस ते नाही थांबू शकत। तो आमचा जॉब लेट झाला की मग ते तिकडून काम त्यांचं ते दुसरं लावतात, मग तो आमचं काम इथे आहे तिथेच राहतं। त्याच्यामुळे आमचं काम काय पुढे होतच नाही। आणि पातळ पेटी असतात त्या ग्राइंडरने कापल्या जातात, त्या ग्राइंडरने तसं कापत नाही, पण आम्ही ते काम पुढे जाण्यासाठी ते ग्राइंडरने कापतो आणि ते एक रिस्की काम आहे। ते ग्राइंडरने कापणं म्हणजे ते एक धोक्याचं काम आहे कुठल्याही वर्करला। ते LPG गॅस नाही तर आमचं काम पुढे काहीच होऊ शकत नाही। किती त्रास होतोय? कारण सर्वात मोठी वागळे इंडस्ट्रियल इस्टेट ही सगळ्यात मोठी इंडस्ट्री म्हणून ओळखली जाते, मात्र याच इंडस्ट्रीवरती गॅस तुटवड्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते समोर आलेलं आहे। ये सब है ना, एक स्पाइरल इफ़ेक्ट है। मतलब एक जगह पे हमारा काम अटक गया, किधर और किसी और का काम अटक गया। बहुत सारी इंडस्ट्री में गैस कंटिन्यूस यूज़ होता है, जैसे ग्लास के काम के अंदर वो सब कंटिन्यूस होता है। हमारे इधर भी ग्लास का एक कंपोनेंट लगता है। तो जब आपका कंटिन्यूस सब इफेक्ट आएगा, कैपिटल इक्विपमेंट के अंदर वो दिखने को टाइम लगता है हमेशा, बट जब वो आता है तब एक साथ 10 चीज़ आती है कि वो सब अटक गई है। दूसरा इसके अंदर जो बड़ा है वो एक ट्रांसपोर्ट का, जो गैस और हम लोग का CNG, हम लोग का रिक्शा, जो बाकी सब छोटा मोटा ट्रैवलिंग के लिए होता है, वो सब एक काफ़ी एफर्ट करता है। बिकॉज हम लोग के इधर वी आर डूइंग वन वर्क और बाकी सब काम बाहर से आ रहा है, तो वो भी सब वहाँ पे अटक जाता है एक ही बार में। नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा भारतावर तितक्याच मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतोय। गॅसच्या कमतरतेमुळे सर्वच औद्योगिक क्षेत्रांवरती याचा परिणाम होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आखाती देशांमधलं युद्ध थांबतंय का आणि थांबल्यानंतर गॅसचा पुरवठा, गॅस सिलेंडरचा पुरवठा हा सुरळीत होतोय का आणि या उद्योगांवरती आलेली उपासमारीची वेळ ही पूर्ववत होते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।